दे आम्हाला पण दे. थांब हॅपी बर्थडे करू दे आधी. हॅपी बर्थडे माहिती ना केक घेऊन आलो असतो नाही आधी. एकदा पण गाडीचा अवतार बघितलात. उद्या टाइम काढून बरं गाड्या धुवून आणला पाहिजे. सूर्यदेवता पण बघा एकदम मस्त वाटते. चालली एंडिंगला. बाय बाय. पोरं बघितली शाळेतली. पोरांची प्रत्येक वेळी येते माझ्या काहीतरी सांगतो तो बघ. कसा काय पडलास ए चावलो तिकडं धर. आम्हाला आधी जाम भीती वाटतं. आई शपथ चांगलीच पट्टी मारलीस रे. कुठून फोडलंस पाठून फोडलंस बघू दे. हे बघ हे बघ आता फेस्टिवल आहे ना केम फेस्टिवल. वर्सुरीचा झाला आता केमचा आहे. त्याची पण तयारी बघा इकडे जोरदार चालू आहे. हे बघा सकाळ सकाळी आता मॉर्निंग जवळपास येत नाही. हे 7:45 नाही हे झाले. बरोबर आहे काय घरात आय थिंक बरोबर आहे मला वाटते. झालं बरोबर झाले. तर आता एडिटिंगला बसतोय. जी प्री-वेडिंग आपली शूट झाली होती ना त्यातला पहिला कोळी लुकचा आहे ते घेतोय बनवायला. बाकी फोटो पण काम चालू आहे. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ. आरशाला थोडं गडबडलो का बदलायला लागेल. तर हा बघा आता ह्याच्यात चेक करायचा. आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल पण हा मोठा केला ते ह्यासाठी. आता ही फ्रेम बघताय हे बघा इथे हे चेक करा कसा दिसतो एकदम ब्रॉड. व्हिडिओ आणि फोटोमध्ये आहे ना एकदम मस्त दिसतो. त्याच्यामुळं पूर्ण हे मोठं केलं. हे बघा हा चेक करा इथून. म्हणजे समोरून जेव्हा फोटो किंवा व्हिडिओ काढू ना तेव्हा तो कसला भारी दिसणार एकदम. म्हणून ते पूर्ण बॉर्डर त्याची सगळी मोठी दिली बघा है ना. तर चला हे बघा पूर्ण मस्त ऑरेंज शेड दिसतं ना इकडे बघ. थंडीचं कसं आता फॉग भरपूर प्रमाणात कमी झालंय. भरपूर म्हणजे भरपूर. आज काहीच दिसत नाही. नाहीतर आधी एवढं पडायचं ना की अक्षरशः पूर्ण सगळं ब्लर. आणि म्हणजे सकाळी जरी प्रॉपर मॉर्निंग झाली ना 10, 11, 12 वाजले तरी पण अक्षरशः सगळीकडे ब्लर ब्लर दिसायचं. तर परत एकदा गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजचं शेड्यूल कसं आहे आता ते पहिल्या व्हिडिओ एडिटिंगला बसतोय ते करूया कम्प्लीट. बाकी संध्याकाळी आहे परत कराटेचा क्लास. बाकी यातलं मधलं बघू. आणि उद्या आहे 30% म्हणून उद्या 30% पार्टी होणार आहे आणि सगळीजण धमाल करणार आहोत. त्याच्यामुळे तो उद्याचा व्हिडिओ तर अजून भारी होणार आहे. त्याच्यामुळे सगळी तयारी उद्याची उद्या बघा आणि पूर्ण व्हिडिओ तो पण मजेदार आहे. सध्या आजचा दिवस कंटिन्यू करू. ते काम आहे ते पहिला एक लुक आटपून घेऊ हातातला मग बाकीचं पुढचं शेड्यूल लावूया त्याप्रमाणे. तर चलो बसूया. जवळपास आहे ना अर्धा लाईनअप झाला. अर्धा अजून बाकी आहे म्हणजे तो पण आता बोलता होईल कम्प्लीट. टाइम झालाय 10:15. 1-1.5 तासामध्ये तेवढं लावलंय. अजून प्रॉपर हा लावला कलर होईल नंतर सगळं बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत पण लाईनअप तर कम्प्लीट होईल. आता आहे ना काय झालं व्हिडिओ एक्सपोर्ट मारला जेवढा कारण तो छोटाच कार्य होता. होळीवाला होता तो झाला पूर्ण. लाईनअप मारला एक्सपोर्ट मारला कलर वगैरे जरा केला. अजून त्यात इफेक्ट वगैरे अजून टाकायचे आहेत पण आता लॅपटॉपमध्ये घेऊन बघून कसं होतं आपली ती याची स्क्रीन आहे ती 1080p आहे आणि त्याला कसं थोडं लॅपटॉपच्या स्क्रीनला एकदम प्रॉपर दिसत. ह्याच्यात समजा प्रॉपर समजेल कसा कलर आहे. थोडा कुठं कमी वाटते जास्त वाटतं काय ते सगळ्याच गोष्टी. त्यामुळे ह्याच्यात ती व्हिडिओ डाउनलोड करतोय आणि ह्याच्यात बघतोय आणि नंतर जायचंय बाहेर. पण नंतर थोड्या वेळाने जाऊ. पहिलं हातातलं काम आटपून घेऊया. गाड्यावर बघितलेत ना हे बघ ते एकदम धुवून बसले. सगळं धुवून आणायचं बाहेर. तो बाहेर ते गडबडत होते दारात नाही बघा सगळं. ते पण तेवढंच दोन्ही पण धुवून आणला पाहिजे ना. आता गायब झाली. हे इकडे कबूतर हे करून ठेवलं सगळं दिसत नाही पण आवाज नाहीत गायब झालेत. तर आता कसं आहे झोपलेलं थोडंसं ते काम चालू होतं. व्हिडिओचा लाईनअप लावला पूर्ण. थोडंसं बाकी राहते थोडंसं म्हणजे बाकी लाईनअप तर झालाय मधला एका थोडं लावायचं कलर वगैरे थोडंसं केला. त्याच्यानंतर आता बघूया अजून इफेक्ट वगैरे आहे सगळं. आणि आता ते रॉकेल आणायचं आहे ना ते घेऊन येतोय. गौरवला फोन केला कुठे तर मांडव्याला आहे तो येतोय म्हणून थांबले त्याची वाट बघत. कारण ते कसं होतं ड्रम पकडत नाही जमत नाही मी एकटेचा गाडीवर. लेडीज गाडी असल्यावर कसं होऊन जातं त्या गाडीवर नाही जमत. कोण इकडे काय करतास. चल येतस तोंडीला लावून येतो तोंडीला चल लगेच येऊ येते आराध्याला घेऊन जातो तो आलाय. त्याच्यामुळं पटकन ही येईपर्यंत आम्ही जाऊन पण येऊ. परत संध्याकाळी क्लास आहे. कारण आत्ता जर आपल्या ट्रिपला असतो ना तर आता एवढ्या टायमाला आय थिंक तिकडेच असतो आपण साऊथ इंडियाच्या ट्रिपमध्ये असतो पूर्ण सगळं एक्सप्लोर करत असो. लेट झाला तरी काय हरकत नाही. लेट पण थेट जाऊ आपण मजा येणार त्यावेळेला. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करूयात कारण कसं आहे त्याच्यामध्ये आहे ना आपल्याला कळतं ज्या व्हिडिओ आपण पोस्ट करतो ना भरपूर व्ह्यूज असतात. व्ह्यूजमध्ये अनसबस्क्रायबरच भरपूर असतात. सबस्क्रायबर खूप आहे त्याच्यामुळे बघताय ना सबस्क्राईब करा चॅनलला. असं बघून सोडू नका कारण भारी भारी कंटेंट अजून येणार आहे. आणि आता तर कुठं सुरुवात झाली आपली हे तर काहीच नाही अजून पुढे पुढे बघा मजा आहे. आता भरपूर दिवसानंतर आहे ना
मोटो ब्लॉग होणार आहे, कारण बरेच दिवस मोटो ब्लॉग झाला ना, गाडीत पेट्रोल पण टाकायला लागेल. हे अरे हा जे आलो नको काय पुढं झाला. कुठं आहे तू? गायबच झाला. तर चलो वेलकम बॅक. परत एकदा आता बऱ्याच दिवसानंतर मोटर ब्लॉग करते, भरपूर म्हणजे भरपूर दिवसांना, कारण कंटिन्यू असेच ब्लॉग चालू सगळे आपले. तर गुड इव्हिनिंग सगळ्यांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आता गौरव येत होता, पण गौरव याला अजून जाते 5-10 मिनटं. हा आला बोलले येतोस काय, तर बोलते चल. बोल चल बोललो, मग जा क्लासला पटकन 5 मिनटात जाऊन, आणि मला पण क्लास आहे परत. ते फ्रायडे सॅटर्डे संडे मंडे आला ना की क्लासचं सगळं शेड्यूल बिझी असतं, बरं मधले वारात खाली असतात, त्यामुळे सगळं गडबड होते. आणि फुलड्या संडेला आय थिंक सो आहे बेल्टची एक्झाम, आय थिंक 6 जानेवारी येते त्यावेळेला, त्याच्यामुळे तिकडे परत जायला लागेल. त्याच्यामुळे सगळे संडे पॅकच. संडे राईडचा प्लॅन केला की काहीतरी गडबडतं. चलो. आणि 30 बस आहे ना, तर सगळे रिसॉर्ट्स नंतर विला सगळे फुल आहे, सगळे फुल पब्लिक येते. आणि अशी पण भरपूर आहे. आता गाडी ते मांडवायला गेलो ना तर भरपूर पब्लिक असेल अजून पण. पेट्रोलचं गेलं आहे खाली, पण सध्या मी हलवून बघितलं तर पेट्रोल तेवढं आहे. येताना भरू, नाही तर मग नंतर क्लासला असताना भरूया. तर परत लाईन आहे, थांबायला नको. हा इथं जवळ पंप झाला आहे ना, त्याच्यामुळं खूप फायदेशीर झालं का. मीठाची पुडी दे गावाला. मीठ हो रॉकेल द्या. एक मिठाची पुडी टाक. एकदा पण गाडीचा अवतार बघितलात, उद्या टाइम काढून पहिला गाड्या धुवून आणला पाहिजे. एकदम खराब झाले सगळी कंडिशन. लांब बसला चिखल, खाली पण बघा किती बसलं पूर्ण. घेतलं निघालं. बॅटरी पण आहे कमी हो, आय थिंक 31% आहे बॅटरी. 30 31% आहे बॅटरी. काय झालं, बॅटरी मी चेंजच नाही केली, जी होती तीच ठेवली, त्याच्यामुळे आहे कमी. पण ठीक आहे, असो काय हरकत नाही आहे. तो दाखव दे माझ्या. बघ सगळ्यांचे स्पोर्ट्स चालू आहेत शाळेचे, मला वाटते. हां तेच बाबूला विचारलं मी, तर स्पोर्ट्स चालू आहेत तेव्हाच सगळेजण. हे सर्व सकाळच्या बॅचवर आहेत, हे दुपारच्या बॅचवर, संध्याकाळची ही बाकीची लोक. शाळा सुटली रे. आता आपला फेस्टिवल पण आहे बाबू. फेस्टिवल अबो इकडे आताच आहे ना. अरे जोरदार तयारी चालू आहे फेस्टिवलची पण. हे बघ पोरं सुटली शाळेतली. तू पण आता संध्याकाळी हवा होता. इंग्लिश मिडियमला संध्याकाळी असतास तू पण. मग इंग्लिश मिडियमला नाही म्हणून बघ मॅडम कोण दिवसात का तुझ्या. हे बघ हे बघ आता फेस्टिवल आहे ना, केम फेस्टिवल. वर्सुरीचा झाला, आता केमचा आहे. त्याची पण तयारी बघा इकडे जोरदार चालू आहे, एकदम जोरदार तयारी. त्याच्यामुळे इकडे पण मजा येणार. येऊ आपण इकडे फेस्टिवलला. आता बॅटरी पूर्ण 10% झाली. आठवडा झाला बॅटरीचं काम. ती काय असो, तरी पण पोचवता बोलता. आणि काय की आता तो फेस्टिवलचं पण बघितलं काम चालू आहे, त्याच्यामुळे तिकडे पण मजा येईल. आणि त्याच्यानंतर अलिबागचा फेस्टिवल होईल. आधी केमचा फेस्टिवल, सॉरी वर्सुरीचा फेस्टिवल आधी नव्हता. त्यानंतर ते वर्सुरीचा फेस्टिवल चालू केला. वर्सुरीचा फेस्टिवल आता झाला आटपला. सर्वात पहिला तो होता. त्यानंतर हा मला वाटतं आपला केमचा असेल, आणि त्याच्यानंतर अलिबागचा होईल जानेवारीच्या एंडिंगला. त्याच्यामुळे बघूया आता जिथे जायला पॉसिबल होईल तिथे नक्कीच जाऊ. कारण 5 दिवस तरी फेस्टिवल असतो, त्याच्यापैकी 1 दिवस जाऊ, 5 दिवस पण जाणार लोक असतात. असो बघूया आता आपल्याला कसं टाईम होते, कसं शेड्यूल असतं यावर डिपेंड आहे. सगळ्या गोष्टींचा झोलमोल चालू आहे डोक्यामध्ये, दुसरं काही नाही. तर पेट्रोल पण भरून घेतो, कारण बरं 2-4 दिवस बघायला नको. कारण टाकलेलं पेट्रोल काय बोलता संपून जातं. 0 केली, कारण का होतं ट्रिप 0 केली ना की समजतं गाडी किती चालते ती. कोणता फोन आला रे, सूर्यदेवता पण बघा एकदम मस्त वाटते. चालली एंडिंगला, बाय बाय. चलो दीदीचा फोन आला. बोल बोल. काय करतोस? पेट्रोल भरते गाडीत, थांब करता फोन. हां थांब. चलो
पोरं बघितली शाळेतली, पोरांची प्रत्येक वेळी येते माझ्या काहीतरी सांगतो तो बघ, आहे ना तो बघ आतमध्ये बघ, अर्धे तुझे मित्र बघ ते बघ आहेत रिक्षामध्ये, ते बघ पोरं बघ, आहे ना. लहान पोरांची एक्साइटमेंट लेवल एकदम भारी असते, मजा येते. काय रे कुठे फोडलं डोकं, कुठे पडलास, तिकडे कुठं फोडलं डोकं, कसा काय पडलास, ए चावलो तिकडं धर. आम्हाला आधी जाम भीती वाटतं. आई शपथ चांगलीच पट्टी मारलीस रे, कुठून फोडलंस, पाठून फोडलंस, बघू दे. आई शपथ जा, खतरनाक. चल ए अरे बस, उतरलास कशाला, आईच्या का तू पण खतरनाक आहेस, बस बस. हां बघा आता आहे ना क्लासला पोचलो, सगळं उद्याचं आहे ना. आता सगळेजण बसलेलो, पण तो आता दाखवत नाही कारण उद्या सकाळपासून तुम्हाला दाखवेन काय गडबड आहे सगळी 35ची. बाकी आमचा एक ओमकार गेला बाहेर, तो सार्थक पण आहे बाहेर, 2 मेंबर आहेत बाहेर, त्यामुळे आम्ही 4 जण. तर विषय असा आहे की सगळे पार्टीचं प्लॅनिंग केलं, काय कसं सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, सगळं तेच चाललेलं, किती बजेट लागते काय. आता उद्यापासून सगळी तयारी होईल, सकाळपासून संध्याकाळी होईल मस्त पार्टी. तर आता आलं क्लासला, पण आमचा मोक्ष आहे बड्डे, मग बड्डे आहे ना, हॅपी बड्डे मोक्ष. पण ते काय झालं मला पण माहिती नाही सकाळपासून. आता बाप्पा होता याचा बड्डे बोलते 8 वाजता सोडतील म्हणलं, अरे यार ग्रुपला पण माहिती नाही, ग्रुपला मेसेज, आता ग्रुपला पहिला मेसेज टाकला याचा बड्डे आहे म्हणून. विश करा सर्व आहे ना, पार्टी आहे ना आज आपल्याला. काय पार्टीला काय कॅडबरी, हा कॅडबरीची पार्टी आहे. आणि आज बंडूला पण घेऊन आलोय. हाय तरी कर बंडू, हाय कर, हाय. हा आपण कसं आपण असतो मुंबईला, त्याच्यामुळे ह्यांना पण सुट्टी होती, पण यांचे क्लास असल्यामुळे, ट्युशन असल्यामुळे यांना येताना आलं, त्याच्यामुळे आता हे आलेत उद्या 30 साठी. ट्युशन बदललंच, मग ती छकुली सांगते ट्युशनला सुट्टी नाही बोलते. अरे सुट्टीमध्ये 2 दिवसाची दिली हो काय, बाकी 3-3 तास 4 तास कंटिन्यू. हो त्याच्यामुळेच दे आम्हाला पण दे. थांब हॅपी बर्थडे करू दे आधी, हॅपी बर्थडे माहिती ना, केक घेऊन आलो असतो आधी. घे घे कॅडबरी घे. नाही नाही आहेत, होतील 2 जण यायचे आहेत, कॅडबरी आहेत 2 जण यायचे ना, 2 3 आहेत ना. हा मग बास बरोबर. इन साइड डाउन then back here, so front in side down back here. Okay, skip ready, distance now back मध्ये distance ठेवा. इथून catch your head, इथून पाय up करा, fetch नाही, stop, stay, go, catch नहीं, stop, stay, go, look, change, पूर्ण उतलावरती, पूर्ण, हाय. ए बाबा बॅग नको काय तुला, बॅग घे, चलो बॅग ठेवून चाललेला. तर चला आता फायनली आहे ना 8:30 वाजल्या, क्लास आटपला, जवळपास 1-1.5 तास क्लास होतो. आज माझ्यासोबत बंडू पण होता, बंडूला पण थोडासा धावडवला, हा बघा खास कामोट्याचा पाहुणा होता. तर चला काय जास्त व्हिडिओ वाढवत नाही, बाकी डेली ब्लॉगला सगळं जे माझ्या लाईफस्टाईलमध्ये जे काही चालू असतं दिवसभरात मी करतो हे सगळं तुमच्यासोबत शेअर करतो. आणि जी आपली साऊथ इंडियाची ट्रिप होणार आहे ना त्यावेळेला मस्त मस्त कंटेंट आहे, कारण त्यावेळेला बघा जेवढा हिडन प्लेस आहेत ना तेवढा शोधण्याचा मी प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देऊन प्रत्येक गोष्टी एक्सप्लोर करण्याचा आपण प्रयत्न करू त्या ह्याच्यामध्ये. आणि प्रत्येक व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला आठवण करून देतो आपली ट्रिप होणार आहे. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू याच्यात नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.